जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 5 भाग 84। 4 मूलसूत्र। 1 उत्तरजयन म्हणजे उत्तराध्यायन। 2 अवश्यय किंवा आवश्यक। 3 दशवैकालिक किंवा दशवैकालिक। 4 पिंडनिर्जुक्ती किंवा पिंडनिर्युक्ती। ही 4 मूलसूत्रे आहेत। मूलसूत्रांची व्याख्या प्राचीन काळी कोणत्याही मुनीने दिलेली आढळून येत नाही अथवा प्राचीन कोणत्याही आगमग्रंथात त्याविषयी उल्लेख आलेला नाही। सर्वसाधारणपणे मूल हा शब्द प्रारंभीच्या किंवा प्रमुख ग्रंथांना उद्देशून वापरला गेला असावा। कदाचित भगवान महावीरांचे मूळ शब्द म्हणजे प्रवचने यात समाविष्ट करण्यात आली आहेत, म्हणून त्यांना मूलसूत्रे असे म्हटले असावे। एका लहानशा सूत्रात शेकडो मणी गुंफावेत, त्याप्रमाणे छोट्या शब्दात खूप अर्थ सामावता आला म्हणजे ते सूत्र बनते। अर्थात सूत्र म्हणजे थोड्याशा शब्दात विपुल अर्थाने भरलेले लहानसे वचन होय। जैन व बौद्धांनी सूत्र हा शब्द विस्तृत अर्थाने वापरला आहे। त्यांच्या मते गद्यात किंवा पद्यात थोडक्यात व्यक्त केलेला आर्थिक विषय। तसेच जैनांनी आगमग्रंथांना सूत्र हीच संज्ञा दिलेली आहे। मूलसूत्र ग्रंथातून साधू जीवनाच्या मूलभूत नियमांचा उपदेश दिला आहे, म्हणूनच या ग्रंथांना मूलसूत्र असे म्हटले आहे। आगमात मूलसूत्रांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असे आहे। यातील उत्तराध्ययन आणि दशवैकालिक ही सूत्रे अगदी प्राचीनतम सूत्रामध्ये गणली जातात आणि यांची तुलना सुत्तनिपात, धम्मपद इत्यादी प्राचीन बौद्ध सूत्रांच्या बरोबर केली जाते। 4 मूलसूत्रांची माहिती पुढील प्रमाणे आहे। 1 उत्तराध्ययन सूत्र। 4 मूलसूत्र ग्रंथात उत्तराध्ययन सूत्राचे स्थान सर्वात प्रथम आहे। याचा रचनाकाल भगवान महावीर निर्वाणापासून जवळजवळ 1000 वर्ष इतका मानला जातो, कारण या ग्रंथात एकूण 36 अध्याय एकत्रित करण्यात आले असून या ग्रंथाचा कर्ता कोणी एकटा नाही। धार्मिक काव्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे। यात उपमा, दृष्टांत, विविध संवाद यांच्याद्वारे काव्यमय धार्मिक भाषेत त्याग, वैराग्य आणि संयम यांचा उपदेश केला आहे। डॉक्टर विंटर नीज यांनी या काव्याची तुलना महाभारत, धम्मपद आणि सुत्तनिपात इत्यादी बरोबर केली आहे। संसाराचा त्याग करून नुकतेच त्यागी जीवन स्वीकारलेल्या तरुण मुनीला त्याचे प्रमुख कर्तव्य कर्म शिकविणे, नियम व उदाहरणे देऊन तपस्वी जीवनाची स्तुती करणे, त्याच्या पवित्र व आध्यात्मिक जीवनात येणाऱ्या धोक्याची सूचना देणे आणि तात्विक माहिती देणे हाच या उत्तराध्ययन सूत्राचा प्रमुख उद्देश दिसतो। उत्तराध्ययनातील विविध अध्यायातून निरनिराळे विषय हाताळले आहेत। मुनीने आचार्यांशी विनयाने कसे वागावे, मोक्षप्राप्तीसाठी काय काय करावे, त्याचप्रमाणे पापी मुनी कसा आचरण करतो याचे विवेचन केले आहे। धर्मोपदेशाचे श्रवण करणे, संयम व श्रद्धा यांचे पालन करणे, 22 परिशहावर विजय मिळवणे इत्यादी गोष्टींचेही विवेचन केले आहे। कपिल मुनी, हरिकेशी, चांडाळ मुनी, नमिराजर्षी, चित्रसंभूत, इशुकार, संयती, मृगपुत्र, समुद्रपाल, रथनेमी इत्यादींच्या कथा सांगून मुनिधर्माचे महत्त्व विशद केले आहे। महावीरांचे ज्येष्ठ गणधर इंद्रभूती गौतम व केशीकुमार श्रमण यांच्यातील संवादावरून चातुर्याभ, धैर्य, महापंचव्रते, सचेल, अचेलादी यांचे स्पष्टीकरण केले आहे। जीव, अजीव, समिती, गुप्ती, कर्मप्रकृती, लेश्या, परिचय, संलेखना, तपश्चरण इत्यादी विविध गोष्टींचे प्रस्तुत उत्तराध्ययन मूलसूत्रात विवेचन केले आहे। या मूलसूत्रावर नेमिचंद्राचार्य विरचित सुखबोध नावाची टीका असून आचार्य भद्रबाहू द्वितीय यांची नियुक्ती आहे। तसेच
शांतिसुरी शिष्याहिता नावाची टीका आहे. 2 आवश्यक सूत्र. यात प्रतिदिवशी केल्या जाणाऱ्या दैनंदिन क्रियांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. अशा 6 प्रकारच्या क्रिया आहेत. सामायिक चतुर्विंशती स्तव, वंदना, प्रतिक्रमण, कार्योत्सर्ग, प्रत्याख्यान इत्यादी. हा ग्रंथ या नावाच्याच 6 अध्यायात विभागला गेला आहे. यावर भद्रभाऊंची नियुक्ती आहे. जिनभद्रगणीने यावर विशेषावश्यक भाष्याची रचना केली आहे. हरिभद्रसुरेने यावर शिष्याहिता नावाची टीका लिहिली आहे. पहिल्या आवश्यकामध्ये सामायिकाचे वर्णन केले असून मन, वचन, कायद्वारे स्वतःचा देखील त्याग करीत आहे असे सांगितले आहे. तर दुसऱ्या तिसऱ्या आवश्यकामध्ये 24 तीर्थंकरांची स्तुती केली आहे. चौथ्यात प्रतिक्रमणाचा उल्लेख करून शुभयोग धारण करण्याविषयी सांगितले आहे. 5व्या आणि 6व्या आवश्यकामध्ये अनुक्रमे कायत्सर्ग ध्यानाचे महत्त्व व प्रत्याख्यान यांची माहिती देऊन त्यात अशन, पान, खाद्य आणि स्वाद्य यांचा त्याग करण्याविषयी सांगितले आहे. 3 दर्शवैकालिक सूत्र. या मूलसूत्राचे रचनाकार आचार्य शयंभव आहेत. त्याचे अध्ययन संध्यासमयी केले जाते व त्यात एकूण 10 अध्याय असल्यामुळे या ग्रंथाला दशवैकालिक असे नाव दिले आहे. आचार्य शयंभव प्रथम ब्राह्मण होते. नंतर त्यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली होती. त्यांना दीक्षेनंतर मणग नावाचा एक पुत्र झाला. आपला पुत्र मणग हा 6 महिन्यानंतर मृत्यू पावणार आहे हे जाणूनच त्यांनी या ग्रंथाची रचना केली. भद्रबाहू आणि हरिभद्रसुरी यांनी या ग्रंथावर टीका लिहिली असून अगस्त्य सिंह व जिनदास गणी यांनी चूर्णी लिहिल्या आहेत. जर्मन विद्वान वाल्टर शुब्रिग तथा लायमेन यांनी या मूलसूत्राची भूमिका जर्मन अनुवादासह हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. पिशल या विद्वानांनी भाष्यशास्त्राचे अध्ययन करण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. या ग्रंथात पुढील 10 अध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. द्रुमपुष्पिका, श्रामण्य पूर्विका, क्षुल्लिका 4 कथा, षडजीवनिकाय, पिंडैषण, महाचार कथा, वाक्यशुद्धी, आचारप्रणिधी, विनय समाधी, सभिक्षु इत्यादी मुनींच्या आचारविचारांचे यात कथन केले आहे. 4 पिंड निर्युक्ती. मूलसूत्र ग्रंथांच्या मध्ये या सूत्राचे स्थान 4थे आहे. पिंड याचा अर्थ भोजन. पिंड निरूपण, उद्गम दोष, उत्पादन दोष तसेच ऐषणा दोषाचे यात विवेचन केले आहे. दशवैकालिकमधील पिंडेषणा हा 5वा अध्याय असून त्यावर आचार्य भद्रबाहू यांनी विस्तृत निरुक्ती रचली आहे. ती अतिविस्तृत असल्यानेच तो एक स्वतंत्र ग्रंथ मानण्यात आला आहे. साधू आहार कशा प्रकारचा असावा याविषयी सांगताना आहारविषयक 16 उद्गम, 16 उत्पादन, 10 ग्रहणैषणा, 1 संयोजन, 1 प्रमाण, 1 धूम, 1 अंगार या 46 दोषांची चर्चा केली आहे. त्यात अतिरिक्त इतर ज्या 6 कारणांनी भोजन करू नये त्या कारणांचेही स्पष्टीकरण केले आहे. निर्युक्तीची गाथा संख्या 671 इतकी आहे. यावर आचार्य मलयगिरीने टीका लिहिली आहे. थोडक्यात या 4 मूलसूत्र ग्रंथांच्या साहाय्याने जैन धर्मांचे मूल सिद्धांत, मौलिक विचार, भावना व साधना याविषयीचे प्रतिपादन केले आहे. उत्तराध्ययन व दशवैकालिक ही सूत्रे अत्यंत महत्त्वाची असून ती लोकप्रिय व प्रचलित आहेत. सिद्धांत, भाषा, साहित्य यांच्या दृष्टीने यात विशेषता आढळते. 2 चुलिका सूत्रे. 1 नंदीसूत्र, 2 अनुयोगद्वार. नंदीसूत्र हे चुलिकासूत्र मानले जाते.
याची रचना देववाचक गणी यांनी केली आहे. यावर आचार्य जिनदास गणी यांनी चूर्णी लिहिली आहे. यावर हरिभद्र सुरी व आचार्य मलयगिरी यांच्या टीका आहेत. प्रस्तुत ग्रंथात मंगलाचरणानंतर 24 तीर्थंकरांची वंदना करून अंतिम तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या 12 गणधरांचा उल्लेख केला आहे. त्यानंतर सुधर्मा स्वामीपासून दुष्यगणीपर्यंत स्थविरावलीच्या शिष्य परंपरेचा उल्लेख केला आहे. पुढे अभिनिबोधिका इत्यादी 5 ज्ञानांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यानंतर गमिक, आगमिक, अंगप्रविष्ट, अंगबाह्य तसेच कालिक, उत्कालिक इत्यादी श्रुतांशांचे भेद उपभेद सांगितले आहेत. यामध्ये भारत, रामायण, कौटिल्य, पातंजल इत्यादी शास्त्रपुराणे, वेद त्याचप्रमाणे 72 कला यांचा उल्लेख करून त्यांचा अभ्यास मुनींना वर्ज्य सांगितला आहे. 2. अनुयोगद्वार हे सुद्धा एक चुलिका सूत्र आहे. याचा प्रणेता बहुधा आर्यरक्षित स्थवीर मानला जातो. आर्यरक्षित आर्यव्रजाच्या समकालीन होता. प्रस्तुत ग्रंथरचना काल विक्रम संवत 114-27 च्या आसपास मानला जातो. या ग्रंथाच्या प्रारंभी 5 ज्ञानांचा निर्देश करून श्रुतज्ञानाचा उपदेश केला आहे. पुढे प्रश्नोत्तर रूपाने अंगप्रविष्ट इत्यादींचा निर्देश करून उत्कालिक श्रुतात आवश्यक व्यतिरिक्तांचा उद्देश सांगितला आहे. प्रसंगानुरूप भाव, 7 स्वर, 9 रस व द्रव्य क्षेत्रादींचे विवेचन केले आहे. यावर जिनदास गणी महत्तर रचित चूर्णी असून हरिभद्र सुरी व मलधार गाच्छेय हेमचंद्र रचित टीका आहेत. नंदीसूत्र तथा अनुयोगद्वार या दोन्ही चुलिका सूत्रांची आगमातील ग्रंथांची तुलना केली असता ती फारच अर्वाचीन असल्याचे दिसतात. विविध प्रकारच्या माहितीच्या दृष्टीने मात्र ती अत्यंत महत्त्वाची आहेत.